सनातन वैदिक परंपरा में श्रेष्ठ स्थान पर विराजित होकर के निरंतर वेद प्रामाण्य युक्त मार्गदर्शन हमारा जिनके द्वारा हो रहा है, ऐसे पूजनीय श्री शंकराचार्य भगवान, पूज्य स्वामी गोविंद देव गिरी जी, पूजनीय वेद मूर्ति द्रविड़ गुरु जी, पूजनीय चंद्रशेखर महाराज जी, हरिभक्ति परायण सभी हरिगुण गायक और इस समारोह की उत्सव मूर्ति, वास्तव में सरलता का पर्यायवाची शब्द ऐसा कहे तो उसमें कोई अनुचित बात न होगी। ऐसे हमारे पूज्य मुकुंद काका, आप सभी भाई बहन, एक बीज कहीं जमीन में पड़ता है और समय के बाद अंकुरित होता है, विकास की उसकी यात्रा आगे बढ़ती है, पौधा बनता है, वृक्ष के रूप में एक नया उसका रूप, एक विकसित रूप हमारे सामने आता है। शाखाएं हैं, अनेक पल्लवों से सुशोभित है, पुष्प लगते हैं, फल लगता है। ये सब उस बीज के ही विभिन्न स्वरूप है। बीजत्व ही इन विभिन्न रूपों में प्रकट हुआ हम देख रहे हैं। तो उस विभिन्नता में भी एक तत्व जो बीजत्व है वही अनुस्यूत है। सर्वं खलु इदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, ये जो श्रुति वाक्य है उसका दर्शन जैसे हो रहा, और फिर वह पेड़ पे लगा हुआ फल पकता है, उसके भी बदलते हुए रंग, उसके ढंग, ये भी अपने आप में एक लीला। और उसका दर्शन करते करते फिर उसकी सुगंध और उसका स्वाद, उसका रस, और फिर वही फल अपने भीतर बीज को लिए हुए, फिर वही बीज फिर कहीं जमीन में पड़ेगा, और एवं प्रवर्तितम चक्रम, ये चलता ही रहता है। ये अव्यय जो अश्वत्थ है उसका दर्शन, उसी एक तत्व को भिन्न भिन्न रूप में बदलते देखते हैं। और उस बदलते हुए रूपों में भी एक कुछ ऐसा तत्व है जो कभी बदलता नहीं है, जो अव्यय है। ये लीला अमृतस्य पुत्राः वयम्। और फिर ऐसी स्थिति में जब वह रस प्रकट हो जाता है, अमृत की संतान है हम, तो एक समय ऐसा आएगा कि यात्रा यदि उसी जो हमारा मूल है उसके साथ जुड़े तो हम है ही है, अलग हो ही नहीं सकते। कोई ईश्वर से अलग हो ही नहीं सकता, अलग होकर के किसी का अस्तित्व संभव ही नहीं। वो तो हम में है, हम उसमें है क्या? हमारी मति रति गति उस परमात्मा में है क्या? और इस तरह से एक जुड़ाव, इस तरह का एक लगाव श्री वल्लभ संप्रदाय में ठाकुर जी का जो श्रृंगार करते हैं वैष्णव, तो मोम की जरूरत पड़ती है कि भाई यहाँ कुंडल लगाया, यहाँ पर तिलक लगाया, यहाँ क्योड़ी पे हीरा लगाया।
उस मोम को मोम नहीं कहते। पुष्टि संप्रदाय में, वल्लभ संप्रदाय में उसका एक विशिष्ट नाम है, उसको कहते हैं लगाव। बिना लगाव के तो लगेगा कैसे? लगने के लिए लगाव चाहिए। भगवान पांडुरंग के साथ यदि लगना है, कहते हैं ना, हम तो स्वामी जी के साथ लग गए, और जो गीता वाला कार्य है, स्वामी जी ने हमको आदेश दिया तो हम स्वामी जी के साथ लग गए उस प्रवृत्ति में। ये लग जाना तभी संभव है जब वो लगाव हो, जब वो लगन हो, और वो लगाव हमारा यदि परम तत्व के प्रति है तो फिर लीला उसका काम करती है। एक अध्याय के बाद दूसरा अध्याय, उसके बाद तीसरा अध्याय, और प्रत्येक अध्याय में कार्य कारण का संबंध है। जैसे श्रीमद् भागवत के प्रत्येक स्कंधों में कार्य कारण का संबंध है, ऐसा भागवत के विद्वान बतलाते हैं। इसलिए उसके स्कंधों में कोई बदलाव नहीं कर सकते, उसके अध्याय के प्रत्येक स्कंध के अध्याय के क्रम में भी कुछ बदलाव नहीं कर सकते। वो जैसा है, वो तने पर सीधा फूल मजा ही नहीं आएगा। वो जिस क्रम में वो विकास हो रहा है, जिस क्रम में वो यात्रा हो रही है, वो सहज क्रम, और वो लगाव फिर एक समय ऐसा आता है कि व्यक्ति के अंदर के उस अमृतत्व को प्रकट करके ही रहता है। और वो जो अमृतत्व प्रकट होता है तब उत्सव मनाया जाता है इस प्रकार का। तो अमृत के संतान तो हम है ही है, परंतु हमारे भीतर का वह अमृत, हमारे अंदर छुपी हुई वह संभावना जब चरितार्थ हो जाती है और वह अमृत प्रकट हो जाता है और हम अमृत हो जाते हैं, तब इस प्रकार का अमृत महोत्सव बिल्कुल अपनी सार्थकता पर आता है। मैं काका का जब दर्शन करता हूं, संत का गुणगान तो भगवान ने भी किया है, रामचरितमानस में भी संतन के लक्षण रघुवीरा, और भगवान ने अपने श्रीमुख से संतों के लक्षण बताए। ये इसलिए नहीं कि भाई उन लक्षणों पर संत को परखो, जांचो। हम कौन होते हैं जांचने वाले? मेरे हिसाब से तो ये भगवान के द्वारा संतों की स्तुति है, संतों के गुणों का गायन है। भगवान कपिल ने भी श्रीमद् भागवत में महादेवहूति से संतों के लक्षण का गायन करते हुए जो बातें कही, भगवान राम ने शबरी को जो नवधा भक्ति का उपदेश किया, वो कहने के लिए तो उपदेश है, लेकिन जब अंत में एक बात बताया भगवान राघवेंद्र सरकार ने, तो उससे बात पूरी पलट गई कि ये उपदेश नहीं हो सकता था। क्योंकि अंत में भगवान ने कहा कि 9 में से एक प्रकार की भक्ति भी यदि किसी में हो तो सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे। तो मैं तुम्हारे विषय में क्या कहूं, सकल प्रकार भक्ति दृढ़ तोरे। तुम्हारे में तो 9 प्रकार की भक्ति विद्यमान है। तो बात बदल गई, ये उपदेश नहीं है, भगवान राम के द्वारा शबरी की हुई स्तुति है। स्तुति प्रियो विष्णु। किसी संत महानुभाव से किसी ने पूछा कि भगवान को भी अपना बखान सुनने में इतना आनंद आता है क्या? स्तुति प्रियो विष्णु, भगवान को अपनी स्तुति सुनना अच्छा लगता है? इसका ऐसा अर्थ नहीं करना चाहिए। मैं तो समझता हूं कोई भी समाज का कृतज्ञ व्यक्ति समाज के इस प्रकार के पुरुष के गुणों का जब इस प्रकार के समारोह में स्तवन करता है तो उस स्तुति को सुनकर भगवान नारायण प्रसन्न होते हैं। जो स्तव्य है, स्तव प्रिय है, भगवान जो स्तव्य है उसकी जब स्तुति होती है तो ये सुनकर भगवान प्रसन्न होते हैं। जहां स्तवन करने योग्य बात है उसका स्तवन करना चाहिए। उनको तो कोई अपेक्षा नहीं होती। क्या अपेक्षा होगी? जो खुद ही अमृत हो गया, जिसने अमृत चख लिया हो, जो खुद ही अमृत हो गया हो, तो फिर और क्या अपेक्षा हो सकती है? लेकिन हम लोग रह नहीं पाते
उन गुणों का गायन करने से, जो उनमें, भाई आप मीठे मीठे आम खाओ और फिर मौन रह करके खाओ। जिस आम ने आपको इतना आनंद दिया, जिस आम के स्वाद से आपकी जिह्वा नाचने लगी, आपका मन एकदम प्रसन्न हो गया, आपको तुष्टि पुष्टि सब प्राप्त हुआ, आपका पेट भर गया, और आपके मुंह से इतनी बात नहीं निकले कि क्या बढ़िया आम, क्या बढ़िया आम। मैं सच कहूं, इतनी भी बात नहीं बोलोगे, भगवान तुम्हारे ऊपर रीझ नहीं सकते, क्योंकि तुमने स्तुति नहीं की। स्तुति प्रियो विष्णु, जहां स्तुति करना जरूरी है और जो स्तुति करने योग्य है, उसकी स्तुति स्नेह पूर्वक करना ही चाहिए। तो ये स्तवन स्नेह पूर्वक हो रहा। मुझे आज भी याद है स्वामी जी, आपने बुला लिया, जब आपका ये आदेश आया, संदेश आया कि पूज्य काका का अमृत महोत्सव है और आपको आना है, तो मैंने मन ही मन आपका पहले तो धन्यवाद किया कि मुझे समय के रहते आपने सचेत किया, सावधान किया और कह दिया कि ऐसे में नहीं पहुंचोगे तो कुछ खोओगे, कुछ चीज से वंचित रहोगे। दादा, मुझे याद नहीं, कुछ 20 साल से ज्यादा समय हुआ होगा जब आप मुझे घर पर पधराए। 20 से ज्यादा ही साल हुए होंगे। काका तो उम्र में बड़े हैं, ज्येष्ठ हैं, श्रेष्ठ हैं, लेकिन स्वामी जी उस वक्त इस ऋषि चरित्र महापुरुष की जो सरलता मैंने दी, जिस दैन्य का मैंने दर्शन किया, वो वाली सरलता, वो वाला दैन्य, वो वाला उनका स्नेह, वो वाला भागवत के वक्ताओं के प्रति उनका आदर और प्रेम, ये खींच कर लाया। वो दृश्य मेरी आंखों से हटता नहीं। इस प्रकार के समारोह में जब जाते हैं तो कभी कभी किसको कहाँ बैठना है, तो वैसे तो व्यवस्था हो जाती है, वो लिख के नाम की वो लगा देते हैं वहां, और नहीं तो कोई मार्गदर्शन करता है, आप यहाँ पर विराजो। मुझे लगता है कि इस प्रकार के जहां धर्मयुक्त समारोह हो रहे हैं, तो वहां पर भक्ति देवी भी स्वाभाविक रूप से निमंत्रित होती है, क्योंकि बिना भक्ति के बात बनती नहीं। और यदि निमंत्रित ना भी करो, लेकिन भक्ति के निमित्त ऐसा सोहड़ा हम करते हैं, तो जैसे सनत कुमारों के यहाँ देवर्षि नारद ने वो जो आयोजन किया था, और सनत कुमारों के श्रीमुख से भागवत की कथा गंगा जी के तट पर हरिद्वार में जब प्रवाहित हुई, कथा यहाँ गंगा जी के तट पर, और वो रोई बैठी है भक्ति महारानी श्री यमुना जी के तट पर, और सुनकर इतनी पुष्ट हुई, ऐसी संतुष्ट हुई। दोनों पुत्र भी न केवल जाग गए, लेकिन दोनों का वार्धक्य चला गया और तरुणाई को प्राप्त हो गए, और उन तरुणाई को प्राप्त बच्चों को देखकर और प्रसन्न अपने उन किशोर पुत्रों को लेकर के वो युवती भक्ति महारानी हंसती खेलती नाचती, और बड़ा आदमी अकेला निकलता नहीं, और अकेला चलता तो भी अकेला रहता नहीं, उसके साथ कई लोग हो ही लेते हैं। तो भक्ति देवी के साथ भी बहुत से लोग हो लिए, सारे तीर्थ हो लिए कि हम भी चलेंगे आपके साथ, पर सब आ गए जहां कथा चल रही थी वहां। तो वहां जिस प्रकार से सनत कुमारों ने आसन दिया भक्ति महारानी को स्वागत करते हुए कि पधारो, आपका स्वागत, विराजो। कहाँ? बोले कथा सुनने के लिए बैठे हुए हमारे इन सब श्रोताओं के हृदय में विराजो। पर भक्ति देवी वहां पर विराजमान हो गई और कथा का उत्सव हुआ। मुझे लगता है ऐसे में जब भक्ति देवी आती है तो देखती है मुझे कहाँ आसन कौन सा है, मुझे कहाँ बैठना है। और जब काका जैसे किसी महापुरुष को देख लेती है दीनता से भरे हुए, तो तुरंत कहती है यही मेरा आसन, यहीं पर मुझे विराजमान हो। तो जैसा पूज्य स्वामी जी ने अपने वक्तव्य में कहा था, वो गंगा जी की पावनता लिए हुए एक तरलता, एक सरलता, तरलता नहीं है तो बहाव ही नहीं होगा।
तो चरे वेती ये तो आदेश भी है, संदेश भी है श्रुतियों का। तो वो तरलता, वहां कठोरता नहीं होती, एक तरलता होती है, वो सरलता, वो दैन्य, वो शीतलता, वो वाली मधुरता, वो गंगा जी वाली सारी बातें पूज्य काका जैसे ऋषि चरित महापुरुषों में हम देखते हैं। आज वो अमृत रस वाला वो भी प्रकट हो गया है उनमें, और वो तो कई समय से हम देख रहे हैं उनके बदलते रंग को, उनके बदलते ढंग को। और जैसे 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 उस रस का वो आम का वहां पड़े हैं और उसकी सुगंध ऐसी है कि आकर्षण होता है तुरंत हाथ में लेकर के। हम तो, मुझे याद है, बड़ी मुश्किल से ऐसे आम उपलब्ध होते थे और गांव में हम पले बड़े, मुश्किल से आम वहां पर तो आते थे, लेकिन जब वो आम मिलते थे, जब भी मुंह में डालने से पहले तो कई घंटों तक नाक पे लगे रहे। उसकी सुगंध ऐसी प्यारी, उस सुगंध से ही एकदम मन प्रसन्न रहता। वो मां कहती कभी कि बेटा घोल के खा लो, तो खा लूंगा, पहले इसकी सुगंध लेने दो। तो इस चरित्र की सुगंध ऐसी, सुगंध लेते रहे, सुगंध लेते रहे। अरे मना लो, अमृत महोत्सव बोले मनाएंगे, अभी सुगंध लेने दो। हम सुगंध लेते रहे, दर्शन करते रहे, ये रंग देखते रहे उनका, और आज उसका आस्वादन कर रहे हैं। अमृत स्वरूप परमात्मा की ही हम सब संतान हैं। और वैसे भी अहम बीज प्रदक पिता भगवान यदि हैं, तो भगवान और भगवान का भक्त ये अलग तो है नहीं। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक। वैसे भी हमारे शास्त्र के अनुसार पिता को, पुत्र को पिता की आत्मा के रूप में माना जाता है, और पुरुष अपनी पत्नी में स्वयं को ही पुत्र के रूप में प्रकट करता है, इसलिए उसको जाया कहते हैं, ये हमारे महापुरुष कहते हैं। तो वही अमृत स्वरूप परमात्मा मम योनि महत् ब्रह्म तस्मिन् गर्भम ददाम्यहम्, ये कहकर और फिर अपने आप को ही इन रूपों में प्रकट करता है। लेकिन फिर वो लगाओ, वो जुड़ाओ उस पर, वो तो हमसे जुड़ा ही हुआ है इसलिए हम हैं, लेकिन हमारा जुड़ाव उसके साथ, हमारी मति गति रति उसके साथ है कि नहीं? यदि वो है तो निश्चित रूप से हम इस तरह से विकसित होंगे कि वह अमृतत्व हमारे अंदर प्रकट हो जाएगा। और तब इस प्रकार का ये जो अमृत महोत्सव ये केवल अमुक उम्र के पड़ाव पर मनाया जाने वाला कोई कर्मकांडी आयोजन नहीं रह जाता, बल्कि वास्तव में इसकी सार्थकता सिद्ध होती है। ऐसे महापुरुषों के अमृत महोत्सव को जब हम मनाते हैं, तो मैं पूज्य काका की उस सरलता को, तरलता को, शीतलता को, मधुरता को, उनके दैन्य को प्रणाम करता हूँ। और यह ऋषि चरित्र हमारे मध्य में एक ऐसा महापुरुष है। हमारे एक बहुत संस्कृत के बहुत ज्यादा विद्वान नहीं, लेकिन अच्छा बोलते थे। कभी कभी ऐसा वाक्य वो रख देते थे। उन्होंने एक बार मुझे कहा, मुझे डोंगरे जी महाराज के विषय में बात करते हुए उन्होंने कहा था, बोले कलयुग को लगता है कि कभी कभी अपना काम करते करते एकदम थक गया होगा और थोड़ी सी नींद आ गई होगी, केवल 2-4-5 मिनट के लिए झपकी कलयुग ने ले ली होगी। और जब उसने झपकी ले ली होगी तब डोंगरे महाराज जैसे महापुरुष प्रकट हो जाते हैं। ये कलयुग जो थोड़ा ड्यूटी पर जो असावधान हो जाता है, थोड़ी उसको झपकी लग जाती है, तब ऐसे महापुरुष प्रकट हो। ऐसा उनका एक कहने का अपना ढंग था। लेकिन हम लोग भाग्यशाली है कि ऐसे महापुरुषों का हम दर्शन कर रहे हैं। श्रीमद् भागवत के अनुसार तो भगवान का दर्शन ये तो ठीक है, बरहाइते ते नयने नराणाम लिंगान विष्णोर न निरीक्षतो, ये वो तो है ही है। लेकिन जैसा गलकुबर मणिग्रीव ने कहा, दृष्टि ही सदाम दर्शनेस्तु भवत तनूना, बस हमारी दृष्टि भगवान के ही साकार विग्रह रूप इन संतों के दर्शन में लगी रहे। बस
देखते रहें उनके रंग को, उनके ढंग को। किमासीत व्रजेत किम, वो हर ढंग, उनका हर रंग उसको देखते रहें और उनके चरित्र को सूंघते रहें और उस रस का आस्वादन करते रहें और फिर उस रस का बार बार स्तवन करें, बखान करें, तो हमें भी संतोष होगा और जो स्तव्य है उसका स्तवन सुन करके स्तुति प्रियो विष्णु, वो भी राजी होकर के तुम्हारे साथ साथ हम तालियां बजा रहे थे, अपनी प्रसन्नता व्यक्त कर रहे थे। मुझे लग रहा था भगवान पांडुरंग वैसे तो यूं है, लेकिन वो भी हाथ यहां से हटा करके तालियां बजा रहे थे, वो भी अपनी प्रसन्नता व्यक्त कर रहे थे। हम भगवान पंडरीनाथ से प्रार्थना करते हैं कि काका इसी तरह से एकदम स्वस्थ, एकदम इसी तरह से तरोताजा, इसी तरह से मस्त होकर के हमारा मार्गदर्शन करते रहें और इस रस की वर्षा करते रहें। मैं पूज्य शंकराचार्य भगवान को प्रणाम करता हूँ, पूज्य स्वामी जी, संत वृंद और सभी हरिभक्ति परायण विद्वानों को प्रणाम करते हुए सबको जय श्री कृष्ण। हरि श्रद्धेय मुकुंद काका महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हा जो आजचा मुख्य कार्यक्रम आहे, कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडंसं या कार्यक्रमाचं औचित्य सांगण्याच्या दृष्टीनं प्रास्ताविक आणि त्या प्रास्ताविकाच्या नंतर मंचावर उपस्थित असलेले मंचासीन जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या थोड्याशा परिचयाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे, त्या दृष्टीनं मी या ठिकाणी उभा आहे। प्रास्ताविक करत असताना या कार्यक्रमाचं औचित्य सांगणं माझं कर्तव्य आहे, म्हणून थोडंसं या कार्यक्रमाचं औचित्य सांगतो। या कार्यक्रमाला काकांच्या वयाला 75 वर्ष झालेली असल्यामुळे आपण अमृत महोत्सवाशी संज्ञा देतो। कुठेही अमृत महोत्सव असंच 75च्या कार्यक्रमाला म्हणलं जातं, पण अमृत महोत्सव म्हणजे नेमकं काय आहे ते कळायला मार्ग नाही, त्या दृष्टीने थोडासा विचार करण्याचं माझ्या मनात आलं। कारण अमृत महोत्सव केवळ 75 होणं, शरीर जन्माला आलं, ते शरीर वाढायला लागलं, वाढता वाढता 75 वर्षाचं झालं आणि 75 वर्षाचं झालं म्हणून अमृत महोत्सव, अशी काही अमृत महोत्सवाच्या मागची काही संकल्पना नसावी असं मला थोडंसं वाटलं, म्हणून थोडासा विचार करायचं ठरवलं मी। तर मला या सगळ्या उत्सवाच्याकडे पाहिल्याच्या नंतर गीतेतून काही अमृत महोत्सव शब्दाचा अर्थ मला गवसू शकतो का याचा थोडा अभ्यास करावा वाटला आणि त्या दृष्टीने मी अमृत शब्द गीतेनं कोणाकोणाला लावला हे थोडंसं पाहायचा प्रयत्न केला। गीतेने अमृत शब्द जो वापरलेला आहे तो 5-6 ठिकाणी वापरलेला आपल्याला पाहायला सापडतो। एक स्वर्गीय अमृताला गीतेने अमृत म्हणलेला आहे, पहिला अर्थ। क्षीरसागराला गीतेने अमृत म्हणलेला आहे, दुसरा अर्थ। राजस आणि सात्विक अशा दोन्ही सुखाच्या विषयी विचार करत असताना एक सुख अंतिस अमृत स्वरूप आहे, अमृतोपम आहे, आणि एक सुख प्रारंभाला अमृतोपम आहे असं म्हणलेलं आहे। असं राजस आणि सात्विक सुखाच्या बद्दल बोलत असताना सुद्धा अमृत शब्दाचा प्रयोग तिथे आपल्याला पाहायला सापडतो। माझ्या दृष्टीने तिसरा एक अर्थ अमृत शब्दाचा मला गीतेने सांगितलेला। ज्ञानाला उद्देशून गीतेने अमृत शब्द लावला, मोक्षाला उद्देशून गीतेने अमृत शब्द लावला, आणि परब्रह्माच्या वाचनासाठी म्हणून सुद्धा भगवद्गीतेने अमृत शब्दाची योजना केलेली आहे। असं 5-6 ठिकाणी अमृत शब्द गीतेमध्ये मला दिसला। प्रत्येकाच्या संबंधानं प्रमाण सांगायचं जर ठरलं तर 9व्या अध्यायामध्ये स्वर्गीय अमृताला उद्देशून ते स्वर्गीय अमृत सुद्धा माझीच विभूती असं वर्णन करत असताना भगवंतांनी अमृत शब्दाची योजना तिथे केलेली आहे। तपाम्यहम अहम वर्षम निगृह्णामि उत्सृजामि च अमृतंचैव मृत्युश्च सरसच्चाहम अर्जुन असं म्हणून भगवंतांनी अमृतंचैव मृत्युश्च त्या ठिकाणी अमृत शब्द अहम अमृतम म्हणजे मी अमृतही आहे असं सांगून भगवंताने 9व्या अध्यायामध्ये अमृत शब्द स्वर्गीय अमृताला उद्देशून वापरलेला आहे असं तिथलं 9व्या अध्यायातले चिंतन आपल्याला पाहायला मिळतं। क्षीरसागराला उद्देशून अमृत शब्दाची योजना जी आहे ना ते 10व्या अध्यायात आपल्याला पाहायला सापडते। भगवंताने विभूती विस्तार सांगत असताना सगळ्या घोड्यांमध्ये उच्चश्रवा नावाचा क्षीरसागराच्या मंथनातून निघालेला जो घोडा, तो घोडा माझी विभूती आहे असं सांगत असताना उच्चश्रवसम अश्वानाम विद्यमान अमृतोद्भवम म्हणलंय। अमृतातून निघालेला, अमृतातून निष्पन्न झालेला म्हणजे क्षीरसागराच्या मंथनातून निष्पन्न झालेला तो उच्चश्रवा नावाचा अश्व हे माझी विभूती आहे हे सांगण्याच्या निमित्ताने भगवंतांनी उच्चश्रवा नावाच्या अश्वाला सुद्धा अमृत शब्द लावलेला आहे। ही गोष्ट तिथे आपल्याला क्षीरसागराला उद्देशून अमृत शब्दाची योजना आहे तिथे आपल्याला पाहायला सापडतं। त्याच्यानंतर 18व्या अध्यायामध्ये सात्विक राजस तामस अशा 3 प्रकारच्या सुखाचं वर्णन करत असताना पहिल्यांदा तामस सुखाच्या बाबतीमध्ये विषयेंद्रिय संयोगात
यत्तत् अग्रे अमृतोपमम. विषय आणि इंद्रियांच्या संयोगातून सिद्ध होणारं हे जे राजसुख आहे, हे राजसुख सुरुवातीला अमृतोपम असतं आणि परिणामी विषमीव, परिणामात ते विषासारखं असतं. तिथे अमृतोपम शब्दाची योजना आपल्याला पाहायला सापडते. सुरुवातीला अमृतोपम असेल, पण असेल विषय, त्याचा परिणाम विषयामध्ये असेल तो भाग पुढे सांगितला, पण सुरुवातीला अमृतोपम म्हणून राजसुखाच्या संदर्भातलं वर्णन सुद्धा करताना तिथे अमृत शब्दाची योजना आहे. सात्विक सुखाचं वर्णन करत असताना भगवंतांनी तिथे अमृत शब्द सुरुवातीला ते अमृतासारखं नाही, यत्तदग्रे विषमीव परिणामे अमृतोपमम. सात्विक सुख परिणामामध्ये अमृतासारखा आहे असा विचार सांगून भगवंतांनी स्वर्गीय अमृताला अमृत म्हणलं, क्षीरसागराला अमृत म्हणलं. आणि त्याचप्रमाणे राजस आणि सात्विक अशा दोन्ही सुखाचा विचार करत असताना त्याही ठिकाणी अमृत शब्दाची योजना केली. मग या 2-3 अर्थाचा अमृत महोत्सव शब्दाचा विचार करत असताना मला काही उपयोग होतो का हे जेव्हा मी पाहिलं, कुठे अमृत शब्दाचा मला या अर्थाने उपयोग होत नाही असं लक्षात आलं. म्हणून मग दुसरे अर्थ मी शोधायला लागलो. तेव्हा अजून 3 अर्थाने भगवंताने अमृत शब्द वापरलेला आहे. ज्ञानाला परमात्म्याने अमृत शब्द लावला. 10व्या अध्यायामध्ये परमात्म्याच्या मुखामध्ये, अर्जुनाच्या मुखामध्ये असे शब्द आपल्याला पाहायला सापडतात. भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे अमृतम. अमृतम शृण्वतः मे तृप्तिर्हि नास्ति भूयः कथय. परमात्म्याच्या समोर अर्जुनाची प्रार्थना आहे की देवा, हे अमृत मी तुमच्यापासून श्रवण करतोय ना, हे अमृत श्रवण करून माझी तृप्ती होतच नाही. पुन्हा पुन्हा सांगा, परत सांगा, परत सांगा, अजून सांगा, माझी तृप्ती झाली नाही. आणि काय सांगा? अमृत सांगा. अमृत सांगा म्हणजे काय सांगा? जे भगवान सांगायला लागले होते तेच पुन्हा पुन्हा देवाने सांगावं अशी जर अर्जुनाची प्रार्थना असेल तर त्या ठिकाणी अमृत शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे अमृतम. या ठिकाणी अमृत शब्द भगवंतांनी ज्ञान या अर्थाने वापरला. मोक्ष या अर्थाने सुद्धा अमृत, अमृतत्व हे शब्द भगवद्गीतेने वापरलेले आपल्याला पाहायला सापडतात. पहिल्यांदा 2ऱ्या अध्यायात चला. मात्रा स्पर्शस्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्याः तां स्थितिक्षस्व भारत. हे सांगून झाल्याच्या नंतर म्हणजे विषयाचा इंद्रियाचा संयोग मनुष्याला दुःख देणारा आहे, तो सहन केला पाहिजे वगैरे वगैरे भगवंतांनी सांगितलं. त्याच्यानंतर परमात्मा बोलायला लागले, यमहिन व्यथयन्त्येते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. सहा अमृतत्वाय कल्पते. त्या ठिकाणी आलेला अमृतत्व शब्द मोक्ष या अर्थाने आहे. विषय आणि इंद्रिय त्याच्या योगाने होणारी सुखदुःखाची बाधा ज्या महात्म्याला होत नाही, ज्याला ही सगळीच्या सगळी विषयाची संपदा इंद्रियाशी संयुक्त झाल्याच्या नंतर सुद्धा सुखी दुःखी करू शकत नाही, व्यथा देऊ शकत नाही, असा द्वंद्वातीत अवस्थेला प्राप्त झालेला जो महात्मा आहे त्याला अमृतत्वाची शक्यता असते. तो अमृतत्वाच्या दृष्टीने समर्थ होतो. त्या ठिकाणी आलेला अमृतत्व शब्द जो आहे तो मोक्ष या अर्थाने वापरलेला आपल्याला म्हणता येणं शक्य आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला तर 13व्या अध्यायामध्ये देवाने असा अमृत शब्द वापरलाय. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यश ज्ञात्वा अमृतम अश्नुते. हा मोक्ष या अर्थानेच सगळ्यात अमृत शब्द आहे. त्याच्यानंतर 14व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताने असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हे त्रिगुण जे आहे त्या त्रिगुणाची मर्यादा ओलांडून जो जातो, गुणान एतान अतित्य त्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःख ही विमुक्त अमृतम अश्नुते. त्याला अमृताचा लाभ होता असं भगवंतांनी त्या ठिकाणी वर्णन केलं. हे अमृत शब्द 2ऱ्या अध्यायात आलेला अमृतत्व शब्द, 13व्या अध्यायात आलेला अमृत शब्द आणि 14व्या अध्यायामध्ये आलेला अमृत शब्द, या 3 शब्दांचे चिंतन जर आपण केलं तर मोक्ष या अर्थाने अमृत शब्दाची योजना भगवंतांनी गीतेत केलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि 14व्या अध्यायातला शेवटचा श्लोक जर आपण पाहिला तर त्या 14व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये अमृत शब्द पुन्हा येतो. तो परब्रह्माला उद्देशून आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य ऐकांतिकस्य च. तिथं अमृत, अव्यय, शाश्वत, धर्म, ऐकांतिक सुख हे सगळ्याच्या सगळे परब्रह्माच्या संबंधाने वापरलेले शब्द आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे परब्रह्माला उद्देशून सुद्धा अमृत शब्दाची योजना आहे. मग ज्ञानाला अमृत म्हणतात, मोक्षाला अमृत म्हणतात आणि परब्रह्माला अमृत म्हणतात. हे गीतेने अमृत शब्दाचे 3 अर्थ आपल्या हातात दिल्याच्या नंतर मग महोत्सव जो असतो तो कोणत्या अमृताचा असतो याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा अमृताचा महोत्सव म्हणजे ज्ञानाचा महोत्सव, अमृताचा महोत्सव म्हणजे मोक्षाचा महोत्सव आणि अमृताचा महोत्सव म्हणजे साक्षात परब्रह्माचा महोत्सव.
कारण ज्याचा महोत्सव साजरा करावा ते ज्ञानच आहे, ज्याचा महोत्सव साजरा व्हावा असं मोक्षच आहे, ज्याचा महोत्सव साजरा होतच असतो ते परब्रह्मच आहे. आनंदरूप असलेल्या परब्रह्माचा आणि महोत्सवाचा संबंध सांगता येईल. आनंदरूप असलेल्या अवस्था विशेषाचा, मोक्षाचा आणि महोत्सवाचा संबंध, आनंदाचा संबंध असल्यामुळे तिथे महोत्सवाचा संबंध आपल्याला सांगता येईल. आणि साक्षात परब्रह्माकार ज्ञान, आता हे ज्ञान, मोक्ष, परब्रह्म याच्यात मी भेद करून बोलायला लागलो आणि तिघाचा उत्सव असतो असं म्हणायला लागलो, असं म्हणायचंही काही कारण नाही. ज्ञान म्हणजेच मोक्ष, ज्ञान होणं म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजे साक्षात परब्रह्मावस्था. या सगळ्या गोष्टीचा विचार जरी केला तरी परब्रह्म महोत्सव करण्यासारखं परब्रह्माचा महोत्सव असू शकतो, मोक्षाचा महोत्सव असू शकतो आणि ब्रह्माकार ज्ञानाचाही महोत्सव असू शकतो. हे आपल्याला इथे चिंतन करता येतं. मग काकांचा हा अमृत महोत्सव म्हणजे काय आहे? हा ज्ञानाचाही महोत्सव आहे, हा मोक्षाचाही महोत्सव आहे आणि हा साक्षात परब्रह्माचाही महोत्सव आहे. या ठिकाणी ज्ञान, मोक्ष आणि परब्रह्म या तिन्ही शब्दामध्ये मी केवळ काकांचं वर्णन करतो असं समजायचं कारण नाही. काकांच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेल्या सगळ्याच्या सगळ्या महात्म्यांच्या मुखातून आपल्याला जे ज्ञानश्रवण होत आहे त्या ज्ञानश्रवणाचा हा महोत्सव आहे. महोत्सवाला निमित्त काका ठरले असते, पण त्या निमित्ताने या सगळ्याच्या सगळ्या महात्म्यांच्या मुखातून प्रवृत्त होणारं ज्ञान आपल्याला श्रवण करायला मिळते. हा ज्ञानाचा महोत्सव. अलंकापूर क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सन्निधानामध्ये मोक्ष देण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप, दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, त्या ज्ञानोबाऱ्यांच्या सन्निधानामध्ये आपण हा सगळा महोत्सव साजरा करतो आहोत. याचा अर्थ काय? या सेवेनं संतुष्ट झालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या मोक्षाची व्यवस्था होणार आहे, ती व्हावी याच्याकरता हा उत्सव जर असेल तर हा अमृत महोत्सव आहे, हे बरोबरच. आणि या निमित्तानं काकांची 75 हे निमित्त साधून आपण सेवा जी करायला आलो ती केवळ काकांची सेवा करतो असं न समजता सगळ्या संत महात्म्यांची सेवा करतो आहोत असं जर म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजेही साक्षात परब्रह्म, वेदोनारायण म्हणजेही साक्षात परब्रह्म, आणि या सर्वांची सेवा करण्याकरता आपण हा महोत्सव साजरा करतो आहोत. म्हणजे अमृत महोत्सव म्हणजे परब्रह्माचा महोत्सव आहे असं म्हणलं तरी कुठेही वावगं नाही असं मला म्हणावं वाटतं. बरं, केवळ हा सगळ्या संतांचा, केवळ परब्रह्माचा, केवळ मोक्षाचा, केवळ ज्ञानाचा इकडंच हे लावलं पाहिजे असं नाही. ज्यांचा अमृत महोत्सव आपण साजरा करायला लागलो त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे मोक्ष आहे आणि त्यांच्याकडेही ब्राह्मी स्थिती असल्याच्या युगाला हा ज्ञानाचा, मोक्षाचा आणि परब्रह्माचा असा हा महोत्सव ठरवताना या उत्सवाची संगती काकांकडेही लावता येईल आणि सर्व संतांकडेही लावता येईल. दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा अमृत महोत्सव आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल बरं का. अमृताचा महोत्सव, अमृत महोत्सव. काही अमृत महोत्सव निष्पन्न होताना कोणत्याही कार्याच्या बाबतीमध्ये कारणाचा विचार करताना आपल्याकडे 2 कारणं सांगितली जातात. एक उपादान कारण असतं आणि एक निमित्त कारण असतं. एक साधं मडकं जरी करायचं झालं तर त्या मडक्याकरता माती नावाचं उपादान कारण लागतं आणि तेच मडकं घडवण्याकरता कुंभार नावाचं निमित्त लागतं. एवढा मोठा महोत्सवाचा, अमृत महोत्सवाचा घाट घालून आपण हा अमृत महोत्सव निष्पन्न करायला लागलो. म्हणजे अमृत महोत्सव रूपी एक कार्य जर आपण विचारात घेतलं तर या कार्याच्या करता काहीतरी निमित्तही लागतं आणि या कार्याच्या करता काहीतरी उपादानही लागतं. हे अमृत महोत्सवासारखं कार्य जे निष्पन्न होतं ना, याला निमित्त काय लागतं? साधूच्या चरित्रातला एखादा प्रसंग, साधूच्या जीवन चरित्रातला एखादा प्रसंग, परमात्म्याच्या जीवन चरित्रातला एखादा प्रसंग. बघा, नेहमी जेव्हा उत्सव साजरे केले जातात ना, उत्सव महोत्सव जेव्हा साजरे होतात त्या उत्सव महोत्सवाचं निमित्त असंच असतं. आपण गोवर्धनाचा उत्सव करणार, कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनाचा उत्सव केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला गोवर्धनाचा उत्सव करण्याला निमित्त काय? भगवंताच्या चरित्रातला एक प्रसंग. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की
जय श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव श्री जगन्नाथ भगवान की जय परमश्रद्धेय जगद्गुरूंचं आगमन मंचावर झालेलं आहे. सर्वांनी आपल्या जागेवरूनच जगद्गुरूंना सश्रद्ध प्रणाम करायचा आहे. बसा, शांत राहा, बसा, शांत राहा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. शांत राहा. मला जरा पुढे बोलायचं आहे आपल्याशी. शांत राहा. तुमचं बोलणं चालू असेपर्यंत मला बोलता येत नाही. कृपा करून शांत राहा. शांत राहा. शांत राहा. शांत व्हा. अमृत महोत्सव हे कार्य निष्पन्न होण्याच्या दृष्टीने कारणाचा विचार मी सांगत होतो. कार्य उत्पन्न व्हायचं म्हणलं की त्याला उपादान आणि निमित्त अशा दोन पद्धतीच्या कारणाची गरज असते. अमृत महोत्सव हे जर आपण कार्य निष्पन्न केलेलं कार्य अशा दृष्टीने जरी अमृत महोत्सवाच्याकडे पाहिलं तर याला सुद्धा दोन पद्धतीच्या कारणाची गरज आहे. आणि महोत्सवाच्या करता म्हणून लागणाऱ्या निमित्ताचा जर विचार केला तर आपल्याकडे संप्रदायामध्ये किंवा कोणत्याही मोठ्या अधिकारी लोकांच्याकडे जेव्हा एखादा उत्सव साजरा होतो तेव्हा तो उत्सव साजरा होण्याच्या निमित्तानं भगवंताच्या चरित्रातला किंवा साधूच्या चरित्रातला एखादा प्रसंग, त्या प्रसंगाचं स्मरण होईल अशा पद्धतीचं काहीतरी निमित्त लागतं. त्या निमित्ताच्या शिवाय भगवंताची किंवा अशा पद्धतीचा अमृत महोत्सव निष्पन्न होत नाही. कोणतं तरी निमित्त, साधूच्या चरित्रातलं तरी प्रसंगाचं निमित्त लागेल किंवा भगवंताच्या चरित्रातल्या प्रसंगाचं तरी निमित्त लागेल. मी गोवर्धनाचं उदाहरण आता आपल्याला बोलत होतो. कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनाचा उत्सव केला जातो कारण त्या निमित्त काय, त्याला भगवंताच्या चरित्रातला प्रसंग. आषाढी कार्तिकेला पंढरपूरला यात्रेला एकादशीला गेलं जातं कारण काय, तो एक भगवंताच्या चरित्रातला प्रसंग. पौर्णिमेच्या दिवशी आषाढी कार्तिकेला गोपाळपूरला जाऊन काला केला जातो. कशा करता केला जातो, तो एक भगवंताच्या चरित्रातला प्रसंग. कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला आलं जातं. कशा करता आलं जातं, कशा करता येणं होतं लोकांचं वारकऱ्यांच्या, ज्ञानोबाच्या चरित्रातला एक प्रसंग. म्हणजे काय झालं, देव किंवा संत या दोघांच्या चरित्रातल्या एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने महोत्सवाची निष्पत्ती. अमृत महोत्सव निष्पन्न होण्याच्या दृष्टीने एखादं निमित्त लागतं. ते अशा पद्धतीचं देव आणि संतांच्या चरित्र प्रसंगात. काकांच्या जीवनाला 75 वर्ष पूर्ण झाली. हेच ते निमित्त गाठून आपण त्या निमित्ताच्या योगाने अमृत महोत्सव रूपी कार्याची निष्पत्ती करत आहोत. निमित्त कळालं, उपादानाचा विचार करा ना. उपादान आपल्याकडे कोणतं, संत किंवा परमात्मा, या दोघांना सोडून आपल्याकडे आपल्या महोत्सवाला उपादान कोणी दुसरं नसतं. उपादान स्वरूपामध्ये संत तरी असतील, उपादान स्वरूपामध्ये परमात्मा तरी असेल, त्यांच्यापासूनच या कार्याची निष्पत्ती होते. म्हणून परमात्मा, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत महात्मे या उपादानापासून संतांच्या चरित्रातला प्रसंग, देवाच्या चरित्रातला प्रसंग, याच्यातून अमृत महोत्सवाची जी निष्पत्ती होते त्या दृष्टीनं जर विचार केला तर काकांच्या 75च्या निमित्तानं हा उत्सव व्हायला लागला. असा हा अमृत महोत्सव आहे. अमृताच्या संबंधाने गीतेनं जसं काहीतरी शब्द आपल्याला अमृत शब्दाचे अर्थ सांगितले, त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अमृताच्या संबंधाने काही वर्णन केलेले आपल्याला पाहायला सापडतात. आणि त्या वर्णनाच्या आधारानं या अमृत महोत्सवाचं वर्णन करायचं जर ठरलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताच्या चवीला निरूपम म्हणलंय. अमृताची चवी निवडली तरी ते अमृताची सारखी म्हणीचे. अमृताची चव कशासारखी आहे हे जर सांगायचं झालं तर अमृताच्या चवीला दुसरं उपमान देता येत नाही. हा अनन्वय अलंकार असतो साहित्याच्या दृष्टीनं. उपमान उपमेयत्व यदा एकस्यैव वस्तुनः. उपमानत्व आणि उपमेयत्व जेव्हा एकाच वस्तूला असतं, उपमान म्हणून तीच वस्तू आणि उपमेय म्हणून तीच वस्तू जेव्हा सांगितलेली असते तेव्हा त्या ठिकाणी अनन्वय अलंकार असतो. गगनम गगनाकारम, सागर हा सागरोपमा,
राम रावणयोर युद्धम, राम रावणयोरिव, अशी जेव्हा स्थिती असते, रामरावणाचं युद्ध कोणासारखं झालं? रामरावणाच्या युद्धासारखंच झालं. आकाश कसं आहे? आकाशासारखंच आहे. समुद्र कसा मोठा आहे? समुद्रासारखाच मोठा आहे. त्याच पद्धतीनं अमृताची चव कशी आहे याचा जर विचार करायचा झाला तर अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारखी म्हणीजे, असं म्हणून अमृताच्या चवीचं ज्ञानेश्वर महाराजांनी निरुपम म्हणून वर्णन केलं. अमृताची चव निरुपम आहे, तसा अमृत महोत्सव आहे ना, याची सुद्धा लज्जत निरुपमच आहे. या अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जे जे समास्वादन करायला मिळतं आहे, हे समास्वादन इतरत्र कुठे समास्वादन अशा पद्धतीचं आपल्याला घडेल असं आपल्याला म्हणता येत नाही. अजून एक अमृताचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अमृताच्या रसामध्ये सगळ्या रसांचा अनुभव येतो. तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्र अवगाहने, ना तरी अमृत रसास्वादने रस सकळ. अमृताच्या रसाचं समास्वादन केलं की सगळ्याच्या सगळ्या रसाचा प्रत्यय आपल्याला या अशा पद्धतीची स्थिती आहे. त्या पद्धतीनं आपण जर या अमृत महोत्सवाचा विचार केला तर इथं सुद्धा सगळ्या रसाचं समास्वादन आपल्याला व्हायला लागलेलं आहे. कथारसाचं समास्वादन आहे, नामरसाचं समास्वादन आहे, ज्ञानरसाचं समास्वादन आहे, भक्तिरसाचं समास्वादन आहे. कोणता रस कमी पडला सांगा ना? अमृत जसं दुर्लभ असतं ना, तशाच पद्धतीने असे अमृत महोत्सव सुद्धा दुर्लभच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताची दुर्लभता सांगत असताना असं सांगितलंय, जया अमृत लेशा लागी सायास. दयाचा पाऊस केला चारी मास ते वगैरे वगैरे पुढचं सोडून द्या. अमृत लेशा लागी सायास, अमृताचा लेश दैव गुणे आपलं भाग्य उदयाला यावं, खूप मोठे सायास व्हावेत, तेव्हा अमृताचा लेश आपल्याला प्राप्त होणं शक्य आहे. अमृताच्या दुर्लभतेचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे चिंतन आहे, त्या दृष्टीने अमृत महोत्सवाच्याकडे जर पाहिलं तर अमृत जसं दुर्लभ तसं अमृत महोत्सवही दुर्लभ. म्हणून 75 वर्ष वाट पाहावी लागते बाबांनो. दुर्लभता आहे. अमृताच्या बाबतीमध्ये अमृताचं समग्र समास्वादन झालं, अमृताचा सागर आहे, त्याचं सगळंच्या सगळं समास्वादन व्हावं, त्याचा सगळ्याच्या सगळ्या अमृत सागराचा उपभोग व्हावा, तेव्हा अमृताचा परिणाम मिळणार आहे. असं नसून अमृताच्या सागरातल्या एक देशाचंही समास्वादन झालं तरी अमृतत्वाचा लाभ होतो. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, त्याची ते अमृत लहरी चुळी घेतली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, चुळभर अमृत, एक लाटेतलं अमृत एवढं जरी आपण घेतलं म्हणजे अमृत सागराच्या एक देशाचं समास्वादन झालं तरी अमृतत्वाचा लाभ. तसं अमृत महोत्सवात आल्याच्या नंतर इथं जे जे काही चाललेलं आहे, कधी कथा चालते, कधी पारायण चालतं, कधी भजन चालतं, कधी हरिपाठ चालतो, कुठे वेदपारायण चालतं, कुठं नामजप चालतो, कुठे प्रबोधन चालतं, कुठे प्रवचन चालतं. या सगळ्या तरंगापैकी एखाद्या तरंगाचं जरी समास्वादन आपल्याला घडलं तरी परंतु अमृत सागरात त्याचा उपभोग घेण्याने जे प्राप्त होणारं सामर्थ्य आहे ते सगळ्याच्या सगळ्या या लाटांनी सुद्धा प्राप्त होणारं सामर्थ्य असं आपल्याला चिंतन करता येईल. अमृताची नदी जर मिळाली तर ती एकच परिणाम देऊन जाते असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं वर्णन केलं, जोडे अमृताची सुरसरी तरी ते प्राणात ते अमर करी, स्नाने पाप ताप ही वारी गोडीही दे. अमृताची नदी जर आपल्याला प्राप्त झाली तर त्याच्यातून गंगा जर प्राप्त झाली तर काय होतं? अमृताची गंगा असल्यामुळं ती पापताप निवारण करणारी आहे, अमृताची असल्यामुळे अमरत्व देणारी आहे आणि गोडीही देणारी आहे, अनेक फलं देणारी. तसं अमृत महोत्सवाचा विचार जर केला तर हा अमृत महोत्सव सुद्धा आपल्याला अमरत्वही देऊ शकतो. कारण सदाकाळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही असं संतांनी जे वर्णन केलेलं आहे ना, काळ आपल्या आयुष्याची गणना सदा सर्व काळ करीत जरी असला तरी कथा काळामध्ये आयुष्याला आपल्या कथेमध्ये जो आपला कालक्षेप होतो या कालाची गणना काळाला करता येत नाही. आणि त्या दृष्टीनं जर चिंतन केलं, कथेच्या वेळेची आज्ञा नाही याचं जर चिंतन केलं तर ही अमृत महोत्सवाची सुरसरी आपल्याला अमरत्व देणारी आहे असं आपल्याला म्हणता येतं. स्नाने पापताप ही वारी, इथं अवगाहन करण्याच्या योगाने पापतापाचाही नाश होतो आणि गोडीही दे, माधुर्याचं समास्वादनही या ठिकाणी घडतं. असे अमृताचे अनेक गुण आणि त्या दृष्टीनं अमृत महोत्सव शब्दाचा अर्थ विचारात जर घेतला तर हा अमृत महोत्सव किती महत्वाचा आहे, हा निरुपम आहे, हा सर्व रसाचं समास्वादन घडवणारा आहे, हा अत्यंत दुर्लभ आहे. याचा एकदेशही समास्वादनानं आपल्याला अमृत सागराचा परिणाम देणार आहे आणि हा अमृत महोत्सव आपल्याला अनेक फलांची प्राप्ती करून देणार आहे. 7 दिवसात 8 दिवसामध्ये या ठिकाणी हा अमृत महोत्सव साजरा होतो म्हणजे काय फार नाही, हे वर्षभरापासून हा प्रयत्न सगळा चाललेला आपल्याला पाहायला सापडतो.
वर्षभरामध्ये काकांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं गावोगाव लोकांनी नामजप केले. साधारणपणे 750 कोटी नामजप व्हावा हा संकल्प होता. त्या संकल्पाला फळ येऊन आलं की जवळजवळ 1100 कोटीच्या पुढे हा नामजप गेलेला आहे. कशी समजत आहे बघा, 750 कोटी नामजपाचं चिंतन. त्याचं थोडं सूक्ष्म रूपक म्हणजे काकांच्या वयाची 75. आणि त्या 75चं हे थोडस अजून सूक्ष्म रूपक म्हणजे 7.5 दिवस त्या आळंदी क्षेत्रातल्या या उत्सवाची. म्हणजे काय झालं, आता आपण अमृताच्या सुरसरीचं चिंतन करत असताना, अमृताच्या सागराचं चिंतन करताना समुद्र, लाट आणि चूड अशा क्रमाने जायचा जर विचार केला तर 750 कोटी 750 कोटी नामजप हा जर सागर असेल तर काकांची 75 ही एक लाट आहे. आणि 7.5 दिवसात या ठिकाणी होणारे जे समास्वादन आहे, उद्या 8वा दिवस जरी असला तरी तो अर्धा दिवसच आपला या ठिकाणी कार्यक्रम साजरा होणार असल्यामुळे 7.5 दिवसाचं चिंतन जर आपण पाहिलं तर त्या 75चाही तो संक्षेप आहे. म्हणजे ते चुळभरच पाणी आहे. पण असं जरी असलं तर हे सगळ्याच्या सगळं अमृत महोत्सवाचं चिंतन आपल्याला सुख देणार आहे. आणि म्हणून हा अमृत महोत्सव महत्वाचा आहे. केवळ व्यक्तीचा सत्कार असा या ठिकाणी विचार नसून हा ज्ञानाचा सत्कार आहे, हा सेवेचा सत्कार आहे, सेवेचा गौरव आहे, हा आयुष्यामध्ये जतन केलेल्या सद्गुण संपदेचा गौरव आहे, असं या उत्सवाच्या संबंधाने आपल्याला चिंतन करता येईल. एवढं प्रास्ताविक मी माझ्या दृष्टीनं पुरेसं समजतो. मला मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्याच्या सगळ्या महानुभावांचा अल्पसा परिचय देण्याचंही काम दिलेलं आहे. थोडासा मला जसा परिचय आहे किंवा मला जसा सांगता येईल तशा पद्धतीने तो परिचय व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. काय मंचावर उपस्थित असलेली सगळीच्या सगळी मंडळी एवढी मोठी आहे की यांच्याकरता परिचय देण्याची जगाला गरज कुठेतरी एखाद्या माणसाला असावी असं मला वाटत नाही. सगळेच्या सगळे सुपरिचित आहेत. सगळ्याच्या सगळ्या लोकांचा तुम्हाला सगळ्याला परिचय आहे. सूर्यनारायणाच्याकडे बोट दाखवून हा सूर्यनारायण आहे हे जसं सांगावं लागत नाही, तसं या महात्म्याच्याकडे बोट दाखवून हा महात्मा या नावाचा आणि या कार्याचा आहे असं इथं मंचावर असलेल्या एकाही महात्म्याच्या बद्दल मला सांगावं लागेल असं वाटत नाही. पण सभेचा शिष्टाचार असतो आणि कार्यक्रमाच्या या शिष्टाचाराला धरून मला थोडंसं या सगळ्या मंडळीचा परिचय देण्याचं काम करावं लागणार आहे. आणि परिचय द्यायचं काम मी या भावनेनं स्वीकारलं की या निमित्तानं या सगळ्याच्या सगळ्या संतांचं थोडंसं नामस्मरणही मला घडेल आणि या सगळ्याच्या सगळ्या संतांच्या संबंधानं थोडीशी स्तवनाची भाषा सुद्धा माझ्या मुखातून जर प्रवृत्त झाली तर संत स्तवली रतसी तरी कथेची सेन करेसी हे ज्ञानेश्वर महाराजाला जे निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणलेलं आहे थांबवण्याकरता संत स्तवन करताना ते किती महत्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता येणं शक्य आहे. म्हणून थोडासा या सगळ्या महात्म्यांचा परिचय देण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम जगद्गुरु परमपूजनीय जगद्गुरु गोवर्धन पीठाधीश्वर स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराजांच्या चरणी वंदन करून त्यांचा परिचय देण्याचा प्रयत्न करतो. काय महाराजांचं पीठ गोवर्धन पीठ आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या 4 दिशांना जगद्गुरु शंकराचार्यांनी धर्मस्थापना करण्याच्या दृष्टीनं, धर्माचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं, अद्वैत तत्वज्ञानाचं चिंतन सगळ्या जगापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं 4 दिशेला 4 जे मठ स्थापन केले त्याच्यातलं गोवर्धन पीठ हे पूर्व दिशेचं पीठ आहे. आणि त्या पीठावर आसीन असलेले आचार्य श्री स्वतः हे 145वे आचार्य आहेत. आणि आचार्यांनी स्वतः प्रत्येक मठाचा मठांना सांगताना असं सांगून ठेवलेलं आहे की माझ्या पीठावर बसलेला आणि मी सांगतो ती आचार प्रणाली पाळणारा असा प्रत्येक महात्मा माझ्या स्वरूपाचा समजावा. आणि त्या दृष्टीनं महाराजांची योग्यता काय आहे हे आपल्याला लक्षात घेता येणं शक्य आहे. कारण महाराजांचा परिचय करून देत असताना आमच्या वेदमूर्ती वेदशास्त्र संपन्न अनंत महाराज वेलगावकरांनी थोडासा परिचय जो दिला होता त्याच्यात महाराजांचा 2 महात्म्याशी असलेला मोठा संबंध आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. धर्मसम्राट करपात्रीजी स्वामी महाराजांचे ते आवडते शिष्य आहेत. त्याच्यानंतर ज्या पीठावर ते आता आसीन आहेत त्यांच्या पूर्वीचे पीठाधीश्वर होते जगद्गुरु स्वामी निरंजन देवतीर्थ महाराज आणि त्यांचाही अधिकार फार मोठा होता. गोवध बंदी करता म्हणून त्या महात्म्यांनी 72 दिवस पर्यंत अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण केलेलं होतं. त्यांची यांना कृपा पात्र आहे प्राप्त आहे. आणि त्याच्यानंतर स्वामी करपात्रीजी महाराजांची विशेष कृपा महाराजांना प्राप्त आहे. गोवध बंदीसाठी महाराजांनी सुद्धा मोठा अनुष्ठान आरंभिलेला आहे. महाराजांनी स्वतः वैभवाचा त्याग केला. संन्याशी असून सुद्धा जगद्गुरु पीठावर आसीन असलेल्या महात्म्याला बरंचसं वैभव आपल्याला पाहायला सापडतं. छत्र असतं, चामर असतात, वगैरे वगैरे वैभव असतं. पण महाराष्ट्राने गोवध बंदीचा कायदा संपूर्णपणे भारतात लागू होईपर्यंत असं कोणतंही वैभव मी वापरणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली असल्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं वैभव कुठेही ते जातील किंवा आपल्या पीठात असतील तरीही ते आपल्याला पाहायला मिळणार नाही.
एवढा मोठा त्याग या महात्म्याने केलेला आहे. आणि दुसऱ्या दृष्टीनं व्यवहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्र मोठे गणिती आहे, फार मोठा गणिताचा अभ्यास आहे. जागतिक गणिती लोकांमध्ये ज्यांची गणना होऊ शकते एवढा मोठा महाराष्ट्रीचा गणिताचा अभ्यास आहे. गर्भित गणित, स्वस्तिक गणित अशी महाराजांची पुस्तकं गणितशास्त्रावरची जी प्रसिद्ध आहेत ते मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमधून, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी सुद्धा अभ्यासक्रमाला ही पुस्तकं लागलेली आहेत. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर ते अर्थशास्त्री एवढे मोठे आहेत की जागतिक बँकेच्या लोकांना काही अडचणी निर्माण झाल्या तर त्याच्याकरता चर्चा करायला ज्या लोकांच्याकडे त्यांना जावं लागतं त्याच्यात महाराष्ट्रीचं नाव सर्वांच्या समोर असतं. एवढा मोठा गणित क्षेत्रातला सुद्धा अधिकार आहे. आणि असा एक महात्मा, ज्या महात्म्याने गोवधबंदी करता म्हणून वैभवाचा त्याग केला, ज्या महात्म्याला अनेक महापुरुषांचा संयोग घडला आणि ज्यामुळं महात्मा ही पदवी काय असते याचा ज्यांना पूर्णपणे परिचय असण्याची शक्यता आहे ते आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरताच प्राप्त झालेले आहेत. आपण सर्वांनी त्यांना मनःपूर्वक जागेवरूनच नमस्कार करावा. त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी म्हणून ती कार्यक्रमाची समिती जेव्हा गठीत झाली तेव्हा समितीचे अध्यक्षपद कोणाच्याकडे द्यावं या संबंधाने जेव्हा चर्चा झाली त्याच्यात राष्ट्रसंत पूजनीय श्री गोविंददेव गिरीजी महाराज म्हणजे पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास महाराज यांच्याकडे हे अध्यक्षपद आपण दिलेलं आहे. महाराष्ट्रींची काय सेवा आहे तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही. त्यांचं पूर्वाश्रमातलं व्यास हे नाव जे ना ते व्यास नाव सार्थ करण्याच्या दृष्टीनं वेदाची त्या काळात जशी व्यासाने सेवा केली तशी महाराष्ट्री अजूनही करतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. खूप मोठी वेदसेवा आहे. वेदाच्या संरक्षणाकरता म्हणून जे जे काही करायला पाहिजे किंवा आज आपल्याला महाराष्ट्र मंडळामध्ये वैदिकांची जी विपुल संख्या पाहायला सापडायला लागली आज आत्ताच्या घडीला ही आपल्याला जी पाहायला मिळते त्याला सर्वस्वी कारण जर काही असेल तर महाराष्ट्रीयांचे प्रयत्न, महाराष्ट्रीची कृपा आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अनेक पाठशाळांना त्यांचं योगदान असतं, अनेक संस्थांना त्यांचं योगदान असतं, धर्मश्रद्ध मंडळीच्या धर्मानुष्ठानाला त्यांचं सहकार्य असतं, अनेक लोकांना अग्निहोत्र वगैरे सांभाळण्याच्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्रीयांची मदत असते. याज्ञिकांचं प्रेम महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे हे वेदाचे सेवक आहेत वगैरे वगैरे असण्याच्या पेक्षा सुद्धा आपल्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं महाराज श्री ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भक्त आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचे अभ्यासक आहेत. ही गोष्ट फार मोठी आनंदाची आपल्याकरता आहे बरं का. महाराष्ट्रांचं जेव्हा भाषण सुरू होतं, जेव्हा वक्तव्य सुरू होतं, कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलायला सुरुवात करत असताना नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम या श्लोकाचा उच्चार केल्याशिवाय ते कधीही बोलायला सुरुवात करत नाहीत. म्हणजे ज्ञानोबारांच्या विषयी त्यांची पूर्ण श्रद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा त्यांनी कसून अभ्यास केलेला आहे. ज्ञानेश्वरीची भावकथा महाराष्ट्री नेहमी करत असतात. भागवताची कथा करतात, महाभारताची कथा करतात, देवी भागवताची कथा आजच संपन्न या ठिकाणी आलेली आहेत. अशा अनेक कथातून धर्मप्रबोधन, ज्ञानाचं प्रबोधन, वेदाच्या विषयीची श्रद्धा, संतांच्या विषयीची श्रद्धा, राष्ट्राच्या विषयीचं प्रेम सर्वांच्या अंतःकरणात जागा करण्याचं काम जे महाराष्ट्रांचं आहे त्याच्यात ज्ञानेश्वरीची भावकथा महाराज करतात. हे वारकऱ्याच्या दृष्टीनं आनंदाचं आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्र जेव्हा या ठिकाणी आले होते ना तेव्हा चर्चा होताना मला महाराजांनी सांगितलं होतं की आता मला गाथेच्या संबंधानं सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेच्या संबंधानं सुद्धा भावकथेचं चिंतन करायचं आहे आणि त्या दृष्टीने मला थोडी मदत करा असं ते म्हणत होते बरं का. मदतीची गरज आहे म्हणून हे लोक बोलतात असं समजायचं कारण नाही. त्याच्यातून आपण आपला अहंकार जागा करून घ्यायचा नाही. पण एवढं त्याच्यातून लक्षात आलं की त्यांना आता गाथेच्या संबंधाने सुद्धा प्रेम निर्माण झालेलं आहे. आमच्या माऊलीच्या पुढे वचन दिलं म्हणतात ते आता म्हणजे गाथेची कथा ते करणारच आहे. त्याने तुकाराम गाथेच्या भावकथेचा मानस व्यक्त करून दाखवलेला आहे. अशी अनेक पद्धतीची सेवा त्यांच्याकडून घडत राहते. त्यामुळं तेही आपल्या परमादराला पात्र आहेत. ते या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानही त्यांच्याकडेच आहे. म्हणजे या कार्यक्रमाचा संबंध या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं गठीत झालेल्या समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर मंचावर असलेले वेदांग चक्रवर्ती, वेदशास्त्र संपन्न, परमादरणीय गणेश्वर शास्त्री द्राविड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज म्हणतात की ते विद्यामूर्ती आहेत. प्रत्येक वेदाचा मूर्त आविष्कार, प्रत्येक शास्त्राचा मूर्त आविष्कार, प्रत्येक विद्येचा मूर्त आविष्कार जर आपल्याला पाहायचा असेल तर त्यांच्याकडे पाहावं. कैवल्याचा पुतळा पाहायचा असला तर ज्ञानोबाला जसे पाहायचे आहेत तसा सगळ्या विद्येचा पुतळा जर पाहायचा झाला तर गुरुजींच्याकडे आपण पाहावं असं त्यांचं मोठेपण आहे. शास्त्रार्थ चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर गुरुजींच्याकडे असते. न्यायशास्त्राचा शिक्षक मी एकदा फार दिवसापूर्वी काशीला जेव्हा गेलो होतो
तिथे एका सप्ताहाच्या निमित्ताने गेलेलो असताना त्या ठिकाणी धर्मसभा झाली आणि त्या धर्मसभेमध्ये शास्त्रचर्चा ठरली आणि त्या शास्त्रचर्चेमध्ये महाराष्ट्र उपस्थित होते, गणेश्वर गुरुजी उपस्थित होते आणि प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न मला विचारायला सांगितला होता. मी प्रश्न विचारला, जगद्गुरु शंकराचार्यांनी समन्वयाधिकरणामध्ये नित्यश्च मोक्ष हा सर्वैरपी मोक्षवादी भी अभ्युपगम्यते असे एक वाक्य लिहिलंय. सगळे मोक्षवादी मोक्षाची संकल्पना नित्य म्हणून सांगतात, तेव्हा मोक्षाचं नित्यत्व सर्व मोक्षवादीच्या दृष्टीनं कसं आहे ते समजावून सांगावं हा मी प्रश्न मांडला. तर त्याचं समर्पक उत्तर गुरुजींच्याकडून आम्हाला प्राप्त झालं. गुरुजींच्या स्मरणात आहे की नाही मला माहिती नाही, पण ही गोष्ट घडली होती. हे म्हणजे सर्व शास्त्रांची उपस्थिती एकदम बुद्धीमध्ये असणं हे फार मोठेपण आहे. कारण विचारलेल्या प्रश्नाचा संबंध एका शास्त्राशी नव्हता. सर्वेपी मोक्षवादी ना, सगळेच मोक्षवादी असं म्हणतात, असं जर म्हणणं असेल तर मोक्षाच्या संकल्पना ज्यांनी ज्यांनी मांडलेल्या आहेत त्या सगळ्या शास्त्रकारांनी आपल्या बुद्धीनं मांडलेला मोक्षाचा विचार हा नित्य कसा आहे हे दाखवणं आवश्यक होतं आणि ते गुरुजींनी केलं होतं. हे माझ्या चांगल्या स्मरणामध्ये आहे. मोठं ज्ञान आहे. भारतातले मूर्धन्य विद्वान आहेत, आचार संपन्न आहेत, ऋषी आहेत, क्रांतदर्शी आहेत. असं महाराष्ट्रीयांचं महत्व आपल्याला लक्षात घेणं शक्य आहे. अनेक पद्धतीनं गणेश्वर गुरुजींचं मोठेपण आपल्याला लक्षात घेणं शक्य आहे. आणि पीडितांचं दुःख निवारण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचा सदा सर्व काळ प्रयत्न असतो. गुरुजी इथं आले 7 दिवसापासून या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की बाबा 7 दिवसामध्ये ते 7 तास तरी झोपलेत की नाही कोण जाणे. अखंड कोणीतरी येतो, कोणीतरी काहीतरी विचारतो आणि अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत त्याचं जर काही दुःख असेल तर ते निवारण करण्याच्या दृष्टीनं गुरुजींची काही ना काहीतरी योजना असते. ही गोष्ट फार मोठी महत्वाची आहे आणि त्यांचं संतत्व पाहून, हे त्यांचं ऋषित्व पाहून आपण सर्वांनी त्यांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. गुरुजी या ठिकाणी आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जितेंद्रनाथ महाराजांची उपस्थिती आहे. महाराष्ट्राचाही अधिकार मोठा आहे, यांचे कार्य मोठं आहे. त्यांनी वनवासी मुलींच्यासाठी म्हणून कन्या छात्रावास स्थापन केलेले आहे. अनेकांची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे, करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विश्व मांगल्य सभा नावाची देशव्यापी अशी स्त्रियांची एक संघटना त्यांनी स्थापन केलेली आपल्याला पाहायला सापडते. श्रीनाथ सखा साधक वृंद नावाची एक त्यांची संघटना आहे, ती पुरुषांच्या करता म्हणून कार्य करते. अनेक रुग्णांची ते सेवा करतात, राष्ट्रभक्तीचं जागरण लोकांच्या अंतःकरणामध्ये करतात. असा त्यांचाही अधिकार फार मोठा आहे. त्याच्यानंतर आमच्या संप्रदायातली वारकरी संप्रदायातली बडी मंडळी या ठिकाणी विद्यमान आहे. मंचावर आदरणीय शांतीब्रह्म म्हणून ज्यांचा नेहमी उल्लेख केला जातो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, त्यांचे मारुती बाबा पुणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं का, फार मोठा अधिकार आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे जुने शिक्षक आहेत. साधुत्व काय असतं हे त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा नुसतं पाहिलं तरी साधुत्व म्हणजे काय असू शकतं हे कळेल अशा पद्धतीचं त्यांचं जीवन आहे. अगदी साधं जीवन, वागणं अतिशय साधं, विचार मात्र अतिशय उच्च. परमार्थाची भूमिका कशी असावी हे त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर खूप चांगल्या पद्धतीने कळू शकतं. यांच्या काळात जे काही महात्मे होऊन गेले त्या सगळ्या पूर्वाचार्यांचा खूप मोठा अनुभव बाबांच्या ठिकाणी जमा आहे. त्यांना शांतीब्रह्म म्हणूनच ओळखलं जातं. बरं का, गुरुवारी कंधारकर महाराज माझ्या वडिलांच्या बद्दल बोलत असताना असं म्हणत होते की पैठणचे नाथ महाराज कसे असावेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता परमात्म्याने आम्हाला निर्माण करून दिलेलं नाथ महाराजांचं एक छोटं मॉडेल म्हणजे दिल्लोरकर एकनाथ महाराज आहे, असं गुरुवारी कंधारकर महाराज म्हणत असत. आणि तीच शांतीब्रह्म उपाधी बाबांना जर असेल तर नाथांचं एक छोटं मॉडेल म्हणून बाबांच्याकडे आपल्याला बघायला हरकत नाही. बाबांची आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले म्हणजे आदरणीय बंडातात्या महाराज आहेत. श्रीभक्तीपरायण बंडातात्या महाराज यांना संप्रदायामध्ये सगळेजण आम्ही संत वीर म्हणून ओळखतो. बरं का, वीरतेचा विचार करत असताना जे काही गुणविशेष अंगी असण्याची आवश्यकता आहे ते सगळेच्या सगळे वीरत्वाचे गुण अंगी असताना सुद्धा हा महात्मा संतही आहे, म्हणून यांना संत वीर म्हणलं जातं. गडाघाती व्यक्तिमत्व आहे. कुठेही अन्याय जाणवला, कुठेही अनिती जाणवली, कुठेही अनाचार जाणवला, कुठेही अधर्म जाणवला, लगेच संप्रदायामध्ये चळवळीसाठी सिद्ध असणारा आणि अनेक लोकांना तशा पद्धतीची प्रेरणा देऊन त्या अन्याय अनितीला रोखण्याचा प्रयत्न करणारा संप्रदायातला आजचा महात्मा म्हणजे तात्या आहेत असं आपल्याला लक्षात घेता येतं. अतिशय साधं राहतात तात्या सुद्धा. बघा तुम्ही त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर अतिशय साधं राहणं तात्यांचं सुद्धा आपल्याला लक्षात घेणं शक्य आहे. कुठेही कार्यक्रमाच्या निमित्तानं तात्याची 5-7 दिवसाची जर उपस्थिती असेल तर त्या ठिकाणी काम पडलं तर स्वयंपाक करायची सुद्धा तयारी असते. कीर्तनातच तात्यांनी परवाही जाहीर केलेला आहे.
तुमच्या सप्ताहाला कोणी जर स्वयंपाक करायला मिळत नसेल तर मला निमंत्रण द्या असं तात्याने जाहीर केलं. पण तसं करू नका. तात्या स्वयंपाक करतात हे त्यांचं साधेपण लक्षात घेण्याच्या दृष्टीने फक्त पहा. अनेक पद्धतीने तात्यांचं कार्य चालू आहे. गोसेवा चालू आहे. संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार तात्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होतो. अल्प मूल्यामध्ये संतांचं वाङ्मय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे योजना असतात. लोकांना व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीने तात्या मोठी शिबिरं घेतात. स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये तात्या राबवतात. हे तात्यांच्या परिचयाच्या बद्दल मला सांगणं शक्य आहे. तात्या मंचावर आहे. आपण तात्यांनाही नमस्कार करावा अशी सर्वांना माझी विनंती आहे. त्याच्यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्य श्री पांडुरंग महाराज घुले माझ्या बाजूला या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे कार्य फार मोठं आहे. संपूर्ण पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशमाळंदी वल्लभम समचरण सरोजन साद्रईलापुदाभम जघननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां गंधर्व कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. मंच पर विराजमान पूज्य आचार्य श्रीच्या चरणी वंदन. पूज्य श्री गोविंद गिरी जी महाराज हमारे अत्यंत श्रद्धेय जागतिक कीर्तिवान पूज्य भाई श्री द्रविड़ जी गुरु जी शेखर जी महाराज, सभी संतों को मैं प्रणाम करता हूँ. और आप मेरे महेश स्वरूप मौली ने म्हटल्याप्रमाणे महेश स्वरूप श्रोतागण को ही प्रणाम करता हूँ. मेरी योग्यता क्या है, यह अमृत महोत्सव करना योग्य है या नहीं है, उसमें कोई मैं तो जानता नहीं हो. मैं स्वयं अपने को एक पधारे हुए बड़े बड़े संत की चरणों में लगी हुई जो धूलिकण है उसमें मैं एक हूँ, ऐसे मानता हूँ. 75 साल उम्र हो रही है. कैसा अमृत महोत्सव करेंगे? मेरा शरीर, मेरी आयु तो मृत्यु के समीप आ चुकी है. कौन से दिन, कौन से क्षण भगवान का बुलावा आएगा मुझे भी पता नहीं, आपको भी पता नहीं. तो ये अमृत महोत्सव की आनंद मानना या क्या करना मुझे कोई सोचता नहीं. तब मैं मेरे गुरुदेव को और भगवान को प्रार्थना करी कि भगवान, छोटी उम्र से मुझे आपके चरणों की आवड़ और श्रद्धा तो है ही. ज्ञानेश्वरी तो मेरे जीवन का गाभा है. तुकाराम जी के अभंग वारकरी संप्रदाय और सभी वेद प्रणीत जो ज्ञान भक्ति की प्रवाह है उनको डूबना मैं तो चाहता हूँ, लेकिन मुझे खूब कुछ, मेरे से कुछ होता नहीं, मैं कुछ कर सकता नहीं, ऐसी मेरी स्थिति है. तो क्या मेरी गति क्या होगी? मुझे आपके चरणों में आप स्थान देंगे या नहीं? ये दीन जीव का उद्धार होने वाला है क्या नहीं? मुझे कुछ कहे ना, मुझे कुछ प्रेरणा दे, कुछ चेतना दे. तो भगवान ने और गुरुदेव ने मुझे कहा कि तू चिंता मत कर, तू जो करना है, जो कर सकता है वो करते रहे. इस अवसर पर, ये अमृत महोत्सव पर यहाँ आने वाले जो भारत के और महाराष्ट्र के सब संत हैं, वो संत तुम्हारे लिए जो कहेंगे वो मैं करूंगा. ज्यादा न कहते हुए, मेरी कीर्तन सेवा आज होने के कारण सभी के चरणों की धूल मन ही मन उसको वंदन करते हुए आप सभी संतों के मन में ये बालक के लिए, ये माऊलीच्या सापेक्षानं मराठीमध्ये लेकरू म्हणतात, छोटा बालक, इसके लिए क्या करना है, उसको कैसा सजाना है, उसको कहाँ रखना है, ये आपके वाणी की शक्ति है. आप जो बोल रहे हैं वो हम भगवान हमसे करने वाले हैं. यह मेरा आपके चरणों पर और भगवान पर पूरा विश्वास है. मैं आपके पर निर्भर होकर के
हो करके निश्चिंत है। धन्यवाद धन्यवाद।